आणि एक प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करायचा. कुणीही आपल्याला गालबोट लागता कामा नये अशा पद्धतीचा आपण प्रामाणिक व्यापार करायचा आणि त्या व्यापारातून आपण मोठं व्हायचं. ही त्यांची नेहमी आपण बोलत असताना त्यांचं वाक्य असलं. प्रामुख्याने म्हणायचं तर आता त्यांचं कुटुंब स्थिर आहे. एक मुलगा आपला मुंबईमध्ये चांगल्या कंपनीमध्ये आहे आणि बाकी एक इथला भाऊ साथ देतो त्यांना. पण एक वैशिष्ट्य म्हणजे काय की सुखी कुटुंब, स्वास्थ्य असलेलं कुटुंब, अशा पद्धतीचं आप्पाचं काम आहे. आप्पा नेहमी समाजकार्यात सारखा फिरत असतो. म्हणजे आवड आहे. आपण कुठे जरी गेलो तर आपल्या कार्यक्रमाला यायचं. या विभागामध्ये जवळजवळ आप्पाने कोणी ओळखत नाही असं नाही. मी बरोबर काही वेळेला गेलो तर बरेचशी लोक मंडळी ओळखायची. कशामुळं? हा व्यापार, हा उद्योग आणि प्रामाणिक आहे. मी काही ना बाजूला घेऊन रामवाडीत किंवा असं विचारलं आणि आमचा व्यापारी कसा आहे? अत्यंत चांगला, प्रामाणिक, उत्तम प्रकारचं व्यवसाय करणार. आम्हाला बिनधास्त असतो आम्ही. वजन तुम्ही बघा काय असेल ते, पैसे आम्हाला द्या, दर काय असेल तू द्या, अशा पद्धतीचं काम चालतं. मी या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करेन की आप्पांना शतायुष्य भव, दीर्घारोग्य लाभो आणि त्यांची कौटुंबिक जी वाटचाल चाललेली आहे या वाटचालीमध्ये प्रामुख्यानं आपण आणखीन मोठे 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 व्यापारी हो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आप्पाला या ठिकाणी शुभेच्छा देतो. खूप बोलण्यासारखं आहे पण थोडक्यात या ठिकाणी आपण त्यांचा वाढदिवस साजरा करतो. मला तर अंकुशराव असं आहे की मी कुडाळला जातो. ज्येष्ठांचं एक संघटन आहे तिथं. चला इकडे बोलू की. आणि त्या ज्येष्ठांच्या संघटनेमध्ये असाच वाढदिवस साजरा इकडे ए अरे म्हणजे साधारण बोल इकडे 75च्या पुढची इकडे मोठी युनियन आहे. अशा पद्धतीनं ज्येष्ठ एक आपले सुपुत्र यांना पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं आणि सर्वांच्या देवीच्या कृपेने त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो.